उमेदवारांनी करावी, त्यांनी करावी। आणि दुसरं, महादेव मुंडेंच्या पत्नी जर उपोषणाला बसले असतील तर एसपी साहेबांना माझी विनंती राहणार आहे की ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे। त्या माऊलीला उपोषणाला बसायची पाळी यायला नाही पाहिजे। 16वा महिना लागला आता तिचा, त्या माऊलीचा पती जाऊन। महादेव मुंडेचे मारेकरी सापडलेच पाहिजेत। आणि ज्या दिवशी तपास DYSP कडे दिलाय त्या दिवसापासून 12 ते 15 लोक परळीमधले गायब आहेत। जे गायब आहेत ते SPंनी आणि LCB आणि तिथले DYSP यांनी उचलून आणावेत आणि जेलमध्ये घालावे। 12-13 लोक कोण आहेत या प्रकरणात? 12-13 लोक 100% आकाचा संबंध आहे। ज्यांनी महादेव मुंडेंना मारले त्यांचे ज्यांनी मारलेले ज्या गुंडांनी, ते गुंड आकाच्या मुलाच्या बॉडीगार्ड म्हणून फिरवत होते आतापर्यंत। मग आता ते बॉडीगार्ड कुठे गेले अचानक? आकाच्या मुलाच्या भोवती ते नाही आहेत आणि तेच आरोपी आहेत। ते आरोपी पकडले पाहिजेत। मी 100% महादेव मुंडेंच्या सौभाग्यवती ज्या त्या ठिकाणी बिचारी माय माऊली उपोषणाला बसले, मी 100% त्या माऊली बरोबर आहे। मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तुम्ही अण्णा, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। हे जे 15-16 नावं तुम्ही सांगताय ते नावांची तुम्ही त्यांना लिस्ट दिली का आणि काय चर्चा झाली एकंदरीत? हे बघा, या नावांची SPला मी यादी दिलेली आहे, डिटेल पत्र दिलेले आहे। महादेव मुंडेंच्या बाबतीमध्ये काय काय झालेले आहेत, कोणाकोणाचे मोबाईल डिटेक्ट केले पाहिजेत, कोणाकोणाचे जे आहे CDR चेक केले पाहिजेत, याचं डिटेल पत्र मी SP आमचे जे जिल्ह्याचे नवनीतजी आहेत त्यांना दिलेलं आहे। त्यांनी लवकरात लवकर आरोपी पकडावेत अशा अविनाश पाठक यांनी भेट घेतली। त्यांनी जे नियोजन साहेब यायला लागले, नियोजन विभागाने जे 2 वर्षाच्या प्रशासकीय मान्यता मागितल्या त्यासाठी कलेक्टर भेटले होते। मी उद्या परत अजितदादांना भेटणार आहे। 2 वर्षाच्या नाही, 5 वर्षाच्या प्रशासकीय मान्यता तपासल्या पाहिजेत। कारण सर्वाधिक जास्त गोंधळ 2019 ते मी तर 73 कोटीचं बोगस बिल काढले, पण त्याची यादी घेऊनच आलो अजितदादांना दाखवायला। परंतु सर 2019 पासून सर्वाधिक जास्त गोंधळ 2022-23 पर्यंत घालण्यात आलेला आहे बोगस बिलांचा। नियोजन विभागाने जी चौकशी लावली ती फक्त 2023-24 आणि 24-25 आत्ताची लावली। मी उद्या अजितदादांना विनंती करणार आहे की ही चौकशी 2019 पासून लावावी। कारण सर्वाधिक जास्त गोंधळ हा 2019 ते 2022 या कालावधीमध्ये केला आहे। आणि जुलैमध्ये परत आमचं महायुतीचं सरकार आलं, एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींचं, मग ते गोंधळ बंद झाला। पण तो गोंधळ तिथपर्यंत होता 25/6/2023 पर्यंत अखेरची बोगस बिलं काढण्यात आलेली आहेत। सुदर्शन गुलेचा व्हाईस सॅम्पल जो आहे तो आज तपासणीला घेतला जाणार आहे। न्यायालयीन कोठडी झाली सुदर्शन गुलेला आणि त्याचा व्हाईस सॅम्पल देखील आता घेतला जाणार आहे। आता न्यायालयीन कोठडीचे मला वाटतं आज परत पोलिसांनी त्याला PCR मागितलेला आहे वेगळ्या प्रकरणात, न्यायालयीन नाही। आता ते परत पोलीस कस्टडीमध्ये आला असेल असं मला वाटतं। आणि त्याचे व्हाईस सॅम्पल घ्या, काय घ्यायचं ते घ्या आणि त्याच्यावरती लवकरात लवकर हे तुम्हाला सांगतो यांच्यावरती ॲक्शन झाली पाहिजे, चार्जशीट दाखल झालं पाहिजे आणि हे लोक फाशीला गेले पाहिजे। तर भाजप आमदार सुरेश धस लाईव्ह होते। यावेळेस त्यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र डागलेलं आहे।